नमस्कार, मी आज आपल्या समोर आलो. आपणही आमच्या विनंतीला मान देऊन पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशनमध्ये येण्याचे जे हे केलं, पहल घेतली आणि आलात, त्यासाठी मी प्रथमतः तुमचा आभारी आहे. आज मला खूप दुःख व्यक्त करावं असं वाटतंय आणि आज आम्ही हतबल झालो आहे आणि आज तुमच्या माध्यमातून आम्हाला आमचा आवाज जनतेपर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. तर त्याला आम्हाला तुमची साथ हवी. 15 ऑगस्ट दिवशी KB सारख्या नामांकित कंपनीला आमच्या एका नामांकित गुंडाने खंडणी मागण्याचा प्रकार केला व सोशल मीडियावरती बऱ्याचशा उलटसुलट आणि चुकीच्या गोष्टी पोस्ट करून कंपनीला बंदच पाडतो, कंपनीला दाखवतोच मी काय, कशी माझं जे काय मला पाहिजे त्यांच्याकडनं कसं मिळत नाही ते बघतो आणि त्यांना मी धारेवर धरून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी उकळतो. अशा प्रकारच्या चुकीच्या घटना ह्या फलटण शहरासारख्या ठिकाणी घडत आहेत. त्याच्या विरोधात आम्ही सगळे पुरावे पोलीस स्टेशनला, शहर पोलीस स्टेशनमध्ये जमा केलेले आहेत. त्याचबरोबर त्या गोष्टीचा पंचनामाही झालेला आहे. कंप्लेंट करून 72 तास, पंचनामा होऊन 36 तास, 48 तास झालेले आहेत. तरी देखील पोलीस प्रशासनाकडनं त्या गुंडावरती कसलीही कारवाई झालेली नाही आणि ही खूप मोठी हार आहे प्रशासनाची. कारण की जर तुम्ही बघाला तर KB सारख्या कंपनीमध्ये आज 2000+ एम्प्लॉई काम करतात. तिथं कुठल्याही जातीचे किंवा कुठल्याही धर्माची लोक काम नाहीत करत. सर्व धर्म समभाव ह्या तत्वावरती चालणारी KB एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्या कंपनीमध्ये तुम्ही बघायला गेलात तर भारतातूनच नाही तर देशभरातून 100च्या वर सायंटिस्ट ह्या फलटणसारख्या रुरल एरियामध्ये लोकेटेड झालेले आहेत. बरं, त्या लोकांना आज त्यांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. जर एवढ्या मोठ्या कंपनीला असं होत असेल तर आमची सिक्युरिटी खरंच फलटणमध्ये आहे का आणि आम्ही ह्या फलटणसारख्या ठिकाणी, KB सारख्या ठिकाणी काम करावं का? आज आम्ही कशी कंपनी चालवायची? जर इंडस्ट्रीयल आज तुम्ही पाहिलात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा आपले उपमुख्यमंत्री त्यांनी आदेश दिलेला आहे की आपल्याला इंडस्ट्री जगवायच्यात. इंडस्ट्री जगल्या तर लोक जगतील, लोक जगली तर आपल्या देशाचं आपलं वाढ होणार आहे. म्हणून आज सचिन यादव साहेब या किस्मानी फलटणसारख्या ठिकाणी KB एक्सपोर्ट नावाचं एक छोटंसं रोपटं लावलं. आज त्याचं मोठं वृक्ष झाले. 2000+ लोक काम करतात. पण त्यासारख्या माणसाला ज्यांनी 10,000+ लोकांचा रोजगार तयार केला आहे, दर महिन्याला 180 ते 200 लोकांची तिथं रिक्रुटमेंट होते, अशा कंपनीला जर फलटणमध्ये कोणी उठतंय आणि त्याला धमकी देऊन जर पैसे उकळण्याचा प्रयत्न करतंय, खंडणी मागण्याचा प्रकार होतोय, तर खरंच यासारख्या कंपनीला आज प्रशासन मदत करतंय का? जनतेने ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. जर आज ही कंपनी इथून कुठं स्थलांतरित झाली तर ह्या 10,000 लोकांच्या रोजगाराचं काय? ह्याचा प्रश्न, हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्या पुढे होते. आज आम्ही सगळे त्या कंपनीमध्ये काम करून जगतोय. पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेऊन आज फलटणमध्ये येतोय. MBA झालेले आहेत, लॉ झालेले, कितीतरी हाय क्लास बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेऊन आज आम्ही फलटणमध्ये रिलोकेटेड झालो तर फक्त KB एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमुळं. आणि जर होमटाऊनला जर आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चांगल्या कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळते, पण एक तटपुंजा 2-3 लोकांमुळं एखाद्या कंपनीची बदनामी होती आहे आणि कंपनीवरती अननेसेसरी त्या कामगारांवरती प्रश्नचिन्ह होत आहेत, भीतीचं वातावरण तयार होतं आहे, तर खरंच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कायद्याच्या अंतर्गत राहतोय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा खरंच इथं वापर होतोय का? आणि आज आपण सुरक्षित आहोत का? हा मोठा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर उभा राहिलेला आहे. तर मी तुम्हाला तुमच्या चॅनलद्वारे ग्वाही देतो की लवकरात लवकर ह्या माणसावरती कारवाई व्हावी आणि आमच्या चेहऱ्यावर जे भीतीचं वातावरण आहे ते लवकर आमच्या चेहऱ्यावर हास्य तुम्ही आणचाल ही मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. तसेच पोलीस डिपार्टमेंटला विचारले असता की या गुन्हेगारावर तुम्ही कारवाई कधी करणार, अटक कधी करणार, तर त्यांच्याकडून असं उत्तर येत आहे की आम्ही ते आता तुम्हाला काही सांगू शकत नाही. तर हा कुठला प्रकार आहे शासनाचा? तर या गुंडावर लवकरात लवकर कारवाई व्हावी ही विनंती आहे.